नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे झटपट आणि जबरदस्त टेस्टी असा रवा केक, जो एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा बनवावासा वाटेल असा। त्यासाठी मी घेतला आहे अर्धी वाटी दही, पाव वाटी तेल आणि 1 वाटी साखर। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामधील साखरेच्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये टाकते मी 1.5 वाटी रवा, 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि अर्धी वाटी दूध। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकसारखं आणि हे आपल्याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण कढई प्रीहीट करायला ठेवूयात। त्यासाठी कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे मीठ। हे मीठ मी खूप वेळा केक बेक करण्यासाठी वापरलेलं आहे, त्यामुळे ते ब्राऊन कलरचं झालेलं आहे आणि कढई आपल्याला झाकून ठेवायची आहे। आता मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी एक प्लेन पेपर टाकलेला आहे आणि त्यालासुद्धा वरून पुन्हा तेल लावून घेतलेलं आहे। पेपरऐवजी बटर पेपर वापरला तरीसुद्धा चालेल। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता हे केकचं बॅटर घट्ट झालेलं आहे। आपल्याला त्यामध्ये आता इनो टाकायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये पुन्हा दूध टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि एकदम पातळसुद्धा नको। तुम्ही पाहू शकता मी कशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवलेलं आहे। आता आपण हे डब्यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे आपण कढईमध्ये झाकून ठेवून देऊयात। हे मीडियम गॅसवरती 40 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 40 मिनिटांनंतर आपण एका टूथपिकच्या साहाय्याने हे चेक करून पाहूयात आपला केक झालेला आहे की नाही ते। आता आपला केक झालेला आहे, कारण टूथपिकला केक चिकटलेला नाही। आता हे आपण थंड करून घेऊयात आणि एका ताटात काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे। तुम्ही हा केक एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल। तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झालेला आहे। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।